प्रेग्नन्सीच्या शेवटच्या टप्प्यात ना तयारीची एक मोठी लिस्ट असते आणि त्यातलीच एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हॉस्पिटलची बॅग. आता हे काम आहे ना थोडं टेन्शन देणारं वाटू शकतं, पण काळजी करू नका. आज आपण मिळून ही तयारी इतकी सोपी करूया की सगळी चिंता जाईल आणि फक्त आत्मविश्वास राहील. सगळ्यात पहिला प्रश्न जो आपल्या सगळ्यांच्या मनात येतो तो म्हणजे ही बॅग नक्की भरायची तरी कधी? कारण योग्य वेळी तयारी केली ना की ऐन वेळेची धावपळ आणि स्ट्रेस सगळं काही टाळता येतं. कारण बाळ या जगात कधी येणार हे ते स्वतःच ठरवतं. त्यामुळे आपण प्रत्येक क्षणी तयार असणं हीच आपली खरी ताकद आहे. तयारी आपल्याला कोणत्याही परिस्थितीला सामोरं जायचं बळ देते. तर मग ती योग्य वेळ कोणती? उत्तर आहे तुमच्या डिलिव्हरीच्या अंदाजित तारखेच्या 2 महिने आधी. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. पूर्ण 2 महिने आधी तुमची बॅग रेडी असायला हवी. 2 महिने खूप लवकर वाटतात नाही का? पण या मागचं कारण खूप महत्वाचं आहे. एकतर काही बाळांना जगात याची खूप घाई असते, त्यामुळे आपली तयारी पाहिजेच. दुसरं म्हणजे शेवटच्या क्षणी होणारी धावपळ आणि ताण पूर्णपणे टाळता येतो. या काळात एक नेस्टिंग नावाची भावना येते. म्हणजे घर सजवणं, बाळाच्या स्वागताची तयारी करणं, ही बॅग भरणं त्याचंच एक पॉझिटिव्ह पाऊल आहे. आणि हो, ऑनलाईन काही मागवलं असेल तर त्याला यायला किंवा इतरांकडून मिळालेल्या वस्तू यांना धुवून तयार ठेवायलाही मग आपल्याला वेळ मिळतो. तर मग आता या तयारीच्या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत त्याची एक छोटीशी झलक. आपण आईसाठीच्या कपड्यांपासून सुरुवात करून सगळ्यात महत्वाच्या डॉक्युमेंट पर्यंत सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहोत. चला मग आपण सुरुवात करूया. आपल्या लिस्ट मधल्या पहिल्या आणि अत्यंत महत्वाच्या भागाकडे वळूया. आईसाठी आवश्यक कपडे. एक लक्षात घ्या, हॉस्पिटलमध्ये आराम आणि सोय या 2 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत. तुमच्या बॅगेत कमीत कमी 3 ते 5 मॅटर्निटी फिडिंग गाऊन असायला हवेत. आता इतके सगळे कशासाठी? कारण जर सिझेरियन डिलिव्हरी झाली तर हॉस्पिटलमध्ये 5 दिवसांपर्यंत राहावं लागू शकतं आणि डिलिव्हरी नंतर खूप घाम येतो. त्यामुळे रोज स्वच्छ आणि ताजा गाऊन घातल्यावर एकदम फ्रेश वाटतं. आता गाऊन निवडताना काय बघायचं हे खूप महत्वाचं आहे. आडव्या झीपचे किंवा अर्धवट उघडणारे गाऊन टाळायचे. त्याऐवजी उभी बटणं असलेले गाऊन घ्या. त्याचं कारण असतं की अशी बटणं पूर्ण उघडतात, ज्यामुळे बाळाला स्किन टू स्किन म्हणजे त्वचेचा स्पर्श देणं पण खूप सोपं जातं. आणि कापड साधं, सुती, बेस्ट, फॅन्सी, महागडे गाऊन घेऊ नका. कारण घरी आल्यावर बाळाच्या आणि तुमच्या तेल मालिशमुळे त्यावर डाग पडू शकतात. त्यामुळे सोपे, आरामदायक आणि प्रॅक्टिकलच गाऊन घ्या. फिडिंग स्कार्फ ही वस्तू कंपल्सरी नाहीये, पण खूप जणींना ती खूप उपयोगी पण वाटते. हॉस्पिटलमध्ये जेव्हा नातेवाईक, मित्र-मैत्रिणी भेटायला येतात, तेव्हा बाळाला दूध पाजताना थोडं ऑकवर्ड वाटतं. अशा वेळी हा पोंचो सारखा स्कार्फ तुम्हाला प्रायव्हसी देतो आणि तुम्ही आरामात बाळाला दूध पाजू शकता. आणि आता एक खास गोष्ट, घरी परतण्यासाठीचा पोशाख. हॉस्पिटलमधून घरी परतण्याचा क्षण खूप स्पेशल असतो. घरी औक्षण होतं, फोटो काढले जातात. त्यामुळे एक छान, सुंदर पण तितकाच कम्फर्टेबल आणि फिटिंगसाठीचा सोपा एक ड्रेस नक्की सोबत ठेवा. या खास क्षणी तुम्हाला खूप छान वाटेल. कपड्यांची तयारी झाली. आता वळूया प्रसूतीनंतरच्या शारीरिक काळजीसाठी लागणाऱ्या वस्तूकडे. हा विभागही तितकाच महत्वाचा आहे बरं का. हो, अडल्ट डायपर्स. बॅगेत साधारणपणे 15 ते 20 डायपर्स नक्की ठेवा. एक गोष्ट लक्षात ठेवा, जास्त डायपर्स असले तरी चालतील, पण ऐनवेळी कमी पडायला नको. हॉस्पिटलमध्ये मिळतात तर मग कशासाठी? याचं कारण असं की डिलिव्हरी नंतरचा रक्तस्राव हा नॉर्मल सॅनिटरी पॅडपेक्षा खूप जास्त असतो. त्यासाठी खास अडल्ट डायपर्स लागतात आणि हॉस्पिटलमध्ये मिळणारे डायपर्स कदाचित तुम्हाला तितके कम्फर्टेबल किंवा चांगल्या क्वालिटीचे वाटणार नाही. त्यामुळे स्वतःच्या सोयीसाठी चांगल्या ब्रँडचे डायपर्स सोबत नेणं अतिउत्तम. पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे नर्सिंग ब्रा. ही निवडताना 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली, ब्रा पूर्ण उघडणारी असावी. फक्त अर्धवट फ्लॅप वाली नको. यामुळे बाळाला दूध पाजणं सोपं जाईल. दुसरी, ती चांगल्या क्वालिटीची आणि आरामदायक असावी. आणि तिसरी, न्यूट्रल किंवा स्किन टोन रंगाच्या 2 ब्रा ठेवा. म्हणजे घरी परतताना कोणत्याही ड्रेसवर त्या घालता येतात. आता आपण काही अशा वस्तू पाहूया ज्या गरजेच्या तर आहेतच, पण त्या तुमच्या हॉस्पिटलमधला मुक्काम अधिक सुखकर आणि आरामदायक बनवतील. एक अनुभव जो बऱ्याच नवीन मातांना येतो तो म्हणजे डिलिव्हरी नंतर अचानक खूप थंडी वाजायला लागते. पण असं का होतं? यामागे काही साधी कारणं आहेत. डिलिव्हरी दरम्यान झालेलं ब्लड लॉस, शरीरात जाणारे IV फ्लुइड्स आणि पेन किलर्स.
आणि अर्थातच हॉस्पिटलचं एअर कंडिशनिंग या सगळ्यामुळे शरीराचं तापमान कमी होतं आणि थंडी वाजते. आणि यावर एक अगदी सोपी पण जबरदस्त उपाय आहे. अंगठ्याचे मोजे म्हणजे थंब सॉक्स घालायचे. यामुळे हे चांगले ऊब देतात, ज्यामुळे तुम्हाला खूप आराम मिळतो आणि शांत झोप लागते. एक छोटीशी गोष्ट पण हा खूप मोठा फरक पडतो. अजून काही आरामदायी वस्तू स्वतःचं मऊ टॉवेल असेल तर ते नक्की घ्या. हॉस्पिटल मधली फरशी निसरडी असू शकते, त्यामुळे पाय स्लीपर्स हव्यात ज्याला चांगला ग्रीप असावा. एक स्ट्रॉ वाली पाण्याची बाटली किंवा सिपर सोबत ठेवा. दूध पाजताना भरपूर पाणी पिणं हे खूप गरजेचं असतं, त्यामुळे अशा बाटल्या उपयोगी ठरतात. शक्य झालं तर एक सी पिलो पण नक्की घ्या. कंपल्शन नाहीये, पण तो असेल तर पाठीला आराम मिळतो आणि दूध पाजताना एक सपोर्ट मिळतो. याने पाठीचा ताण पण कमी होतो. आता वळूया एक छोट्याशा पण अति महत्वाच्या तयारीकडे. तुमचा टॉयलेट पाऊच यातल्या वस्तू तुम्हाला फ्रेश वाटायला नक्की मदत करतील. या पाऊचमध्ये काय हवं? सगळ्यात आधी याच्यात लिप बाम, कारण डिलिव्हरी नंतर ओठ खूप कोरडे पडतात. मग तुमचा टूथब्रश, टूथपेस्ट, केस बांधण्यासाठी एखादा रबर बँड, एखादा साबण, फेस वॉश आणि मॉइश्चरायझर. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला फ्रेश फील देण्यासाठी खूप मदत करतात. तर आपल्या बॅगेत आता जवळ सगळ्या वस्तू आलेल्या आहेत. पण एक अशी गोष्ट आहे जी या सगळ्यांपेक्षा महत्वाची आहे. एक अशी वस्तू जी काहीही झालं तरी विसरून चालणार नाही. ती म्हणजे तुमची मेडिकल फाईल. बॅगेतील बाकी कोणतीही वस्तू घरी राहिली ना तर मागवता येईल, पण फाईल सोबत असणं खूप गरजेचं आहे. या फाईलमध्ये काय हवं? तुमचे पहिल्या महिन्यापासूनचे सगळे सोनोग्राफी रिपोर्ट्स, ब्लड टेस्टचे रिपोर्ट्स, तुम्हाला असलेल्या ॲलर्जीची माहिती, तुम्ही घेत असलेल्या औषधांची नोंद, म्हणजे तुमच्या संपूर्ण 9 महिन्यांचं रेकॉर्ड. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होताना डॉक्टरांना ही सगळी माहिती लागते, ज्यामुळे पुढची प्रक्रिया करणं डॉक्टरांना सोपी जाते आणि सुरक्षित होतं. अशा प्रकारे आमची म्हणजे आईची हॉस्पिटल बॅग आता पूर्णपणे तयार आहे. आता प्रश्न उरतो येणाऱ्या चिमुकल्या पाहुण्याचा. म्हणजे आता बाळाच्या बॅगेत काय हवं? घरात एका नव्या पाहुण्याची चाहूल लागते आणि सगळीकडे तयारीची एक धांदल उडते, नाही का? या सगळ्या उत्साहात हॉस्पिटलसाठी बाळाची बॅग भरणं हे खूप महत्वाचं काम असतं. चला तर मग आज आपण हेच काम अगदी सोपं करून टाकूया. होणाऱ्या आई-बाबांच्या मनात एकाच वेळी खूप आनंद असतो आणि थोडीशी चिंताही, खास करून जे पहिल्यांदाच आई-बाबा बनणार आहेत त्यांच्यासाठी. तर हा एकदमच अनुभव अगदी नवीन असतो. आणि या सगळ्या तयारीच्या केंद्रस्थानी काय असतं तर बाळासाठी हॉस्पिटल बॅगमध्ये काय हवं, किती घ्यावं, कोणती गोष्ट विसरू नये, या सगळ्या प्रश्नांमुळे गोंधळ उडू शकतो. पण अजिबात काळजी करू नका. आपण अगदी सोप्या, व्यवस्थित, तणावमुक्त पद्धतीने बाळाची हॉस्पिटल बॅग कशी भरायची हेच पाहणार आहोत. तर चला, आपल्या लिस्टमध्ये सगळ्यात पहिला आणि महत्वाचा भाग आहे बाळाचे कपडे. आपल्याला माहिती आहे नवजात बाळांची त्वचा किती नाजूक असते, त्यामुळे त्याला आरामात ठेवण्यासाठी योग्य आणि मऊ कपडे निवडणं खूप गरजेचं आहे. मग बॅगेत काय काय भरायचं? सुरुवात करूया झबल्यांपासून. साधारण 10 ते 15 मऊ सुती झबले लागतील. मग येतात टोप्या. 5 ते 6 टोप्या बाळाचं डोकं आणि कान छान उबदार ठेवतील. आणि हो, हातापायाचे मोजे ते तर विसरूनच चालणार नाही. यामुळे बाळ स्वतःच्या नखांनी चेहऱ्यावर ओरखडत नाही आणि त्याचे हातपाय मस्त गरम राहतात. आता पुढचा आकडा ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल. तो आहे 20 ते 25 लंगोट किंवा कापडी नॅपी सोबत ठेवणं खूप आवश्यक आहे, कारण सुरुवातीच्या दिवसात बाळ खूप वेळा शी शू करत असतं, त्यामुळे वारंवार लंगोट बदलावे लागतात. इतकी संख्या सोबत असली की ऐनवेळी धावपळ होत नाही. आणि हा मुद्दा खरंच खूप महत्वाचा आहे. बाळाची त्वचा कमालीची नाजूक असते, संवेदनशील असते, त्यामुळे बाळासाठी तुम्ही जे काही निवडाल, मग ते कपडे असोत किंवा लंगोट, टोप्या किंवा अगदी कोणतंही कापड, ते अतिशय मऊ, शक्यतो 100% सुतीच असावं. यामुळे बाळाच्या त्वचेला कोणताही त्रास होत नाही आणि हवाही खेळती राहते. चला, कपड्यांचे तर झालं. आता वळूयात पुढच्या महत्वाच्या गोष्टीकडे, म्हणजे बाळाच्या आरामासाठी तितकीच महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता. तर आता आपण डायपरिंग आणि स्वच्छतेसाठी लागणाऱ्या गोष्टीबद्दल बोलूया. बाळाला स्वच्छ ठेवायचं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? ओले वाईप्स, बरोबर. पण इथे जरा थांबा. बाजारात मिळणाऱ्या वाईप्समध्ये अनेकदा केमिकल्स किंवा खूप तीव्र सुगंध असतो. यामुळे बाळाच्या नाजूक त्वचेला ॲलर्जी होऊ शकते. त्याऐवजी कापूस आणि कोमट पाणी हा एक 100% नैसर्गिक आणि त्वचेसाठी अतिशय सौम्य पर्याय आहे आणि ही घट नाहीये.
बघा, एका थर्मासमध्ये कोमट पाणी घ्या, सोबत मऊ कापसाचा एक रोल ठेवा. प्रत्येक वेळी बाळ शी शू करेल तेव्हा फक्त कापूस पाण्यात बुडून बाळाला स्वच्छ करा. सोपं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे पूर्णपणे केमिकल फ्री आहे आणि सुरक्षित पण आहे. यासोबत डायपरिंगसाठी अजून काही महत्वाच्या वस्तू आहेत. 2 मोठ्या आणि 2 लहान क्विक ड्राय शीट्स, ज्यांना आपण रबरी शीट्स म्हणतो. त्या बेड खराब होण्यापासून वाचवतात. आणि एक खबरदारी म्हणून चांगल्या प्रतीचे डायपर रॅश क्रीम सोबत ठेवणं नेहमीच चांगलं. बाळाला स्वच्छ तर ठेवलं, पण त्याला उबदार आणि आरामदायक वाटणं पण तितकंच महत्वाचं आहे. विशेषतः हॉस्पिटलमधून घरी परत येताना या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. हॉस्पिटलच्या रूममध्ये किंवा घरी येतानाच्या प्रवासात बाळाला थंडी वाजू नये म्हणून बॅगेत 2-3 मऊ स्वेटर्स आणि पॅन्ट्स नक्की ठेवा. एक रिसिव्हिंग ब्लँकेट पण खूप उपयोगी पडतं. बाळाला त्यात गुंडाळल्यावर त्याला अगदी सुरक्षित आणि आईच्या पोटात असल्यासारखं उबदार वाटतं आणि हा क्षण तर खरंच खूप खास असतो. हॉस्पिटलमधून घरी येताना बाळाला एका सुंदर मऊशार ब्लँकेटमध्ये गुंडाळून आणा. वा, हे ब्लँकेट बाळाला केवळ उबदारपणा देत नाही, तर त्या बाळाच्या पहिल्या प्रवासाची गोड आठवण म्हणून पण राहतं. आपली बॅग तर आता जवळ भरत आली, पण थांबा, अजून काही छोट्या छोट्या गोष्टी पण खूप महत्वाच्या आहेत. गोष्टी बाकी आहेत ज्यांनी आपली तयारी एकदम परफेक्ट होईल. काय आहेत या गोष्टी? तर बाळासाठी कमीत कमी 2 मऊ टॉवेल हे आवश्यक आहेत. काही कारणास्तव गरज पडल्यास एक खबरदारी म्हणून 2 फीडिंग बॉटल स्वच्छ करून सोबत ठेवाव्या. आणि दूध पाजल्यानंतर बाळाला ढेकर देण्यासाठी खांद्यावर टाकायला मऊ कापडाचे बफ क्लॉथ्स ही पण गोष्ट तुम्ही घेऊ शकता. तर बॅग भरली, पण या सगळ्या वस्तू निवडताना आणि पॅकिंग करताना काही गोष्टी कायम लक्षात ठेवायला हव्यात. हे नियम बाळाच्या सुरक्षेसाठी आणि आरामासाठी खूप खूप गरजेचे आहेत, पण त्याचबरोबर तुमच्या आरामासाठी पण खूप गरजेचे आहेत. याला आपण 3 गोल्डन रूल्स म्हणू शकतो. एक, बॅगेत भरण्यापूर्वी बाळाचे सर्व कपडे आणि इतर सगळ्या कापडी वस्तू स्वच्छ धुवून घ्या. 2, फक्त आणि फक्त अतिशय मऊ आणि सुती कपड्यांचीच निवड करा. आणि 3, कपडे धुण्यासाठी तीव्र डिटर्जंट किंवा कोणत्याही प्रकारची सुगंधित उत्पादनं वापरू नका. हे नियम पाळणं अत्यंत महत्वाचं आहे. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, ही फक्त काही वस्तूंची बॅग नाहीये, तर हे तुमचं बाळासाठीचं प्रेम आहे, काळजी आहे आणि त्याच्या स्वागताची तयारी आहे. व्यवस्थित नियोजन केल्यास हा अनुभव तणावपूर्ण न राहता बाळाच्या आगमनाच्या आनंदाचा एक अविभाज्य भाग बनतो. तर या तयारीचा आनंद घ्या. तुम्हाला या व्हिडिओ मधली माहिती जर का उपयोगी वाटत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.